आमच्या मॅडम शाळेत गेल्या, की माझी घरातील कामांना जी आहे ते सुरुवात होते. सगळ्यात आधी येत ना इथे कपड्यांच्या वगैरे घड्या घालून घेतल्या, कारण की येत ना काल मला काही जमलेलंच नव्हतं. तर म्हटले चला आधीच ते काम जे आहे ते आवरून घेऊयात. इथे इस्त्रीचे कपडेसुद्धा आलेले होते, तर मग ते सुद्धा कपाटामध्ये व्यवस्थित असे ठेवून घेतले. आता बघा आपल्याला जाणवलं सुद्धा नाही आणि आपण सुद्धा आपल्या आईसारखंच आता होत चाललेलो आहोत. म्हणजे सकाळी उठल्यानंतरनं टिफिन बनवायचा, मुलांना रेडी करायचं, घरातली सगळी कामं करायची आणि त्यानंतरनं सुद्धा बघा आपण किती खुश असतो, हॅपी असतो, कोणतीही तक्रार नसते. सगळी कामं आपण दिवसभर अगदी आवडीने करतो. जसे की आपली आई करत होती, तरीसुद्धा कोणतीही तक्रार आपली कोणाकडेच नसते. आणि आपल्याला या गोष्टी ज्या आहेत ना, त्या जाणवत सुद्धा नाहीत. कोणी घरातली कामं शिकवत सुद्धा नाहीत. पण आपल्या आईलाच पाहून आपण ही सगळी जी कामं आहेत ना, तर ती करायला शिकतो. तर चला असो, आता इथेच ना सकाळची भांडी वगैरे जेवढी आहेत ना, ती आधी क्लीन करून घेतली आणि त्यानंतरनं मग म्हटलं ओटा वगैरे सुद्धा क्लीन करून घेऊयात. आता सगळी कामं आवरता इथे मशीनमध्ये माझे कपडे सुद्धा धुवून झालेले होते. तर मग ते सुद्धा वाळत घातले आणि सगळ्यात शेवटी मग अंगण सुद्धा स्वच्छ झाडून घेतलं. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय.